हात पाय केलं बेंड. राजा, ए माझ्या राजा, असं काय करतोस? उद्या कामाहून लवकर येणार होता, मला मुंबईला फिरायला नेणार होता, मला कुसुमची साडी घेणार होता, मला मोबाईल घेऊन देणार होता. राजा, ए माझ्या सोन्या, किती रडवशील मोबाईल साठी? एकदाच देऊन टाक ना मला मोबाईल आणि व्हाय ना मोकळा. तुझा मोबाईल कुणी नेला आणि गेला बाई माझा राजा गेला, अगं गेला बाई माझा राजा गेला. आता लई गोंगाट झाला आणि त्याच्या नाकात कापूस झाला, साऱ्या अंगाला लावा तूप आणि तूप आवडत होत खूप. अगं बायानो, बघा ना ग कसा अमिताभ दिसतोय. हे राजा, अरे उठ ना लवकर, तुला भेटायला केवलवाला आला, तिला घेऊन तयार आहे दूधवाला, मला बघून रडतोय पाववाला, तुला बघून सावकार थंडगार झाला. हे राजा, अरे असं काय करतोस रे येड्यावानी? तुला जायचं होतं ना, मग या सगळ्यांचं बिल चुकता करून जायचं होतं ना. एवढा लवकर कसा मेला? गेला बाई माझा राजा गेला, अगं गेला बाई माझा राजा गेला. या ग बायानो चला, माझ्या सोऱ्याला आंघोळ घाला, आधी सारं काम सोडा, त्याची चैन आणती काढा. सोन्या, हे माझ्या सोन्या, तुझी आठवण येईल अशी एकही वस्तू मी घरात ठेवणार नाही. सोन्या, समजलं ना मी काय बोलते? तुझ्या कपडे मी भांडेवाली लगीन, पिठाचे डबे घेईन, तुझ्या चपलावर अटपावलं सुन येईन, तुझे दागिने मोडायला उद्याच नेईन. राजा, तुझा दिवस भारी करीन, साऱ्या गावाला लाडू चारीन, तुझा फोटो टेबलावर ठेवीन आणि मग मी पोटवर जेवीन. तू तर पोटवर दारू पेला आणि गेला बाई माझा राजा गेला, अगं गेला बाई माझा राजा गेला. माझा राजा खरंच मेला, माझा पोपट उडून गेला, आता कुठं शोधू त्याला? रमेश देवाने लवकर मेला. राजा, हे राजा, तिरडीवर नीट झोप बरं का, बिलकुल हालचाल करायची नाही. डार्लिंग, समजलं ना? तुला सांगून ठेवते, हालचाल करायची नाही. लोक घाबरतील असं करू नको तू काही, डोळे उघडायची करू नको तू घाई, आला पैताला कवी प्रतीक बाई. राजा, मसनात गडबड करू नको बरं का, आणि तो तोंडातला सोन्याचा मणी गिळू नको. उद्या रात सावडायला आले ना मी, मग मला भेटला पाहिजे. कसा घरगुती गोंधळ केला आणि गेला बाई माझा